सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र। शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खाडे यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे। कुंडलिक खांडेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अटक केले गेले 2 दिवसापूर्वीच खांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती आणि याचेच पडसाद जिल्ह्यात पाहायला मिळाले। एप्रिल महिन्यात उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांनी रस्त्यात अडवून खांडे यांच्या समर्थकांनी बेदम मारहाण केली होती। या प्रकरणानंतर खांडे पोलिसांच्या ताब्यात येत नव्हता। अखेर याच प्रकरणात पोलिसांनी ही कारवाई केली। ग्रामीण पोलिसांकडून आज कुंडलिक खांडे याला बीड न्यायालयात हजर केले जाणार असून पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे। दिनांक 3/4/2024 रोजी पॉलिटेक्निक कॉलेज बीड जवळ माऊली खांडे हे त्यांच्या खाजगी वाहनाने त्यांच्या 2 साथीदारासोबत त्यांच्या गावी काम करून जात असताना पॉलिटेक्निक कॉलेजजवळ यातील आरोपी कृष्णा पाटोळे, बाबा पाटोळे नंतर यांनी 10 ते 12 लोकांनी त्यांना रस्त्यामध्ये अडवून लाठी लोखंडी रॉड यांनी जीवानीशी हल्ला करण्यात आला। त्यामध्ये माऊली खांडे गंभीर जखमी झाले होते। त्यावरून पोलीस स्टेशन बीड ग्रामीण येथे 120/24 भादवी कलम 307, 120 ब, 143, 147, 148, 149 इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यामध्ये लालासाहेब घुनगाव या आरोपीस यापूर्वीच अटक करण्यात आलेली आहे आणि इतर आरोपी निष्पन्न करण्यात आलेले आहेत। या सदर गुन्ह्यामध्ये आरोपी कुंडलिक हरिभाऊ खांडे यास रात्री 3:25 वाजता अटक करण्यात आलेली आहे। सदर आरोपितास आज रोजी मान्य न्यायालयासमोर हजर करून योग्य ती PCR घेऊन कायदेशीर कारवाई करीत आहोत।